सावित्री, या ज्या सगळ्या आज अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जाती जमाती आहेत ना, या सगळ्या पराक्रमी होत्या. कित्येक तर राजघराण्यातल्या होत्या. काही नागवंशी आहेत, काही द्रविड आहेत. यातल्या कित्येकांनी या भूमीवर अनेक वर्ष राज्य केले. काय सांगताय, राज्य केलं? पण मग आत्ताची जी त्यांची अवस्था आहे ती कशी झाली हो? सावित्री, त्यासाठी एक पुस्तक लिहावं म्हणतोय. गुलामगिरी. पण तुर्तास एवढंच की आज अस्पृश्य समजले जाणारे हे सगळे कोणे एकेकाळी राज्यकर्ते होते हे शिवाजी महाराजांना चांगलंच ठाऊक होतं. आणि म्हणून त्यांनी या सगळ्यांना आपलं मानलं, भगव्या झेंड्याखाली एकत्र आणलं, संघटित केलं. पुढे छत्रपतींचे नातू शाहू महाराजांनी थोरल्या बाजीरावांची पेशवेपदी निवड केली. थोरले बाजीराव पेशवे, एक अफाट अचिंक्य योद्धा. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांची अनन्य भक्ती. ते सुद्धा जातपात मानत नव्हते. शूद्रांबरोबर बसत, ते जे जेवत तेच बाजीराव खात. त्या काळी पुण्यात बाजीरावांच्या अभक्ष भक्षणावरून आणि शिवता शिवत पाळत नाहीत म्हणून मोठा कालवा झाला. पण बाजीरावांनी त्याला जुमानलं नाही. छत्रपती शाहू महाराजांचा धाक आणि दरारा सबंध हिंदुस्थानात पोहोचला तो थोरल्या बाजीराव पेशव्यांमुळेच. बाजीरावांनी लाल किल्ल्यासमोर घोडी नाचवली आणि बादशाह सहित अख्खी दिल्ली 3 दिवस थरथरत राहिली. सावित्री, बाजीरावांनी ना साध्या शिलेदाराचं अफाट योद्ध्यात रूपांतर केलं आणि म्हणून स्वराज्याचा भगवा हा दिल्लीत फडकला. सोबत कोण होते? शिंदे, होळकर, गायकवाड, कवडे, मोरे, कुणबी आणि सगळा अस्पृश्य समाज होता. स्वराज्याचा हा पेशवा छत्रपतींचा आदर्श तंतोतंत पाळणारा होता. पुढे राघोबा दादांनी तर पराक्रमाची शर्त केली. थेट अटके पार स्वराज्याचा भगवा पोहोचवला आणि दिल्लीच्या तख्तावरही मराठ्यांचा वचक निर्माण झाला. दिल्लीच्या तख्तावर? पण सावित्री, पुढे शाहू महाराज गेले आणि या भूमीत जातीभेदाचं भूत जाग झालं. समाजाच्या मानगुटीवर बसलं. ज्यांनी स्वराज्यासाठी भीम पराक्रम गाजवला होता ते एक एक करून गावकुसाच्या बाहेर हाकलले जाऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो 18 पगड जातीचा समाज एकत्र केला होता ना, हळूहळू विखरला गेला आणि त्यामुळेच पानिपताच्या मैदानावर आपला लाजिरवाणा पराभव झाला. इतकी लढवय्यी फौज असूनही आपण पराभूत झालो. सावित्री, या जातीभेदाने हिंदू समाजाचं अपरिमित नुकसान केले. पानिपताच्या युद्धात खरं तर अहमदशाह अब्दाली घाबरला होता. सदाशिवराव भाऊ पेशव्यांचं नेतृत्व, मराठ्यांचं शौर्य बघून त्याची पाचावर धारण बसली होती. पण एक दिवस मराठ्यांचा अफाट सेनासागर बघताना त्याच्या एक गोष्ट ध्यानात आली आणि त्याने विचारलं, मराठ्यांच्या छावणीत या एवढ्या आगी कशा काय लागलेल्या आहेत? तसा नजीब म्हणाला, हुजूर, या आगी नाहीत, चुली पेटल्या. अब्दालीला आश्चर्य वाटलं. तो म्हटला, एवढ्या? तसा नजीब म्हणाला, इथं प्रत्येक जातीची वेगळी चूल आहे. चुलीवरची भाकरी दुसऱ्या जातीत जात नाही आणि चुलीतला विस्तव जरी घेतला तरी पाठ लागतो. ते ऐकून अब्दालीचे डोळे चमकले. तो म्हणाला, काही झालं तरी हे युद्ध आपण जिंकणारच. कारण जे लोक एकत्र येऊन सुद्धा एक होऊ शकत नाही, जातीभेद पाळतात, विटाळ मानतात, ते लाख असले तरी खाक आहे. व्हायचा तोच परिणाम झाला.